आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या त्यावेळी आपण सुद्धा दिवसात तुझ्या आम्हाला म्हणतो महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणार प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. सर परमेश्वर आज आपल्याला एका वचनाद्वारे किंवा त्याच्या मार्गाद्वारे शिक्षण देत आहे. आणि ते शिक्षण असं देत आहे की दुर्जन आपल्या पाठीशी हमेशा वाईटच बघत, चांगलं बघत नाही. परंतु आपल्याला देवाने चांगलं बघण्यासाठी आपल्याला एक प्रेरणा दिली. हालेलुया. तर आता आपण वचनाला सुरुवात करूया. स्वर्गसहित मध्ये ना पहिला अध्याय 1 ते 2 वचनामध्ये दिलेला आहे. जो पुरुष दुर्जनाच्या मसलितीने चालत नाही, बघा, पापी जनाच्या मार्गात तो उभा राहत नाही, जिथे निंदा होते त्याच्या बैठकीमध्ये बसत नाही, जो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्र दिवस मनन करतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्याही माणसाने कोणाची निंदा करायचं नाही. आजपासून निर्णय घ्यायचा, काय मी कोणाची निंदा करणार. तर याकोबाच्या पत्रात 5 अध्यायामध्ये असं दिलेलं, ज्या माणसाविषयी आपल्याला माहिती आहे व्यक्ती पापी, तर तुम्ही तिथे लक्ष न देता देवाकडे लक्ष द्यायचं आणि देवाला फक्त एवढं सांगायचं, या व्यक्तीविषयी माझ्या कानावर काय आलेलं आहे, निंदा, नफरत आणि तिरस्कार आला. तर ह्या भावाला, ह्या बहिणीला परमेश्वराने आशीर्वाद द्यावा आणि त्या माणसाविषयी मला चांगलं सांगतंय. म्हणजे उद्या कोणी तुम्हाला सांगायला आला की व्यक्ती बरोबर नाही, तर तुम्ही सांगा की व्यक्ती केवढी चांगली आहे माहितीये, तुला काय माहितीये, तुला कोणी सांगितलं. तो मनुष्य परत तुमच्या रस्त्यात येणार. जेव्हा मला कोणी असं विचारतो त्यांना मी कसं उत्तर देतो, काय फायदा होणार तुम्ही त्याच्याविषयी बोला, एवढं चांगली माणसं माहिती. तुझ्या मनात नफरत आहे पण त्याच्या मनात त्यात नफरत नाही. ज्या दिवशी तुझ्या मनात भरलेलं आहे ते निघेल ना, तेव्हा तुला सत्य कळेल, तेव्हा नाट करतेस. आणि तुझ्या जीवनाचा कर्म भरेल तेव्हा तो तुला उचलून येईल. लवकर 7:23 दिले मरण आणि ख्रिस्ताची कृपा जीवनाची आपल्या सगळ्यांना त्यांनी जीवन आणि शांती दिली. त्याच्यासाठी त्याने आपलं बलिदान दिलं की तुझ्या आणि माझ्यासाठी. मग त्याविषयी तुला बोलायची गरज नाही. कुणी जरी आपल्याला भडकवलं, कुणीतरी सांगितलं, तुला तर काही बोलणार नाही ना. आणि बोलणं असेल तर एक शास्त्राचं शिक्षण आहे, म्हणते 6:14 त्यांना क्षमा. तो स्वभाव म्हणून ठेवायचा नाही, स्वतःचं भविष्य कमजोर होते त्याच्या. आणि ह्या स्वभावामध्ये जो मनुष्य पडला तर तो मनुष्य भविष्यामध्ये कमजोर पडतो. म्हणून त्याने काय केले, दुर्जनाच्या मसलतीत. आता दुर्जनाचं काम काय, निंदा करणं, नफरत करणं, द्वेष करणं, हेवा करणं. डोक्याला दिसता कधी कधी भार येते की विचार करतो की काय हे लोक आहेत, त्यांची मनं अशी का. कधी कोणाविषयी बरं तरी बोलायला सुरुवात करा, कधी कोणाविषयी चांगल्या गोष्टीची बातमी द्या, तिचे असं त्याचं तसं, तेच शिकलेले. म्हणून दुर्जनाबाबतीत म्हणून आज त्याच्यावर वचन काढले की शेवटला परमेश्वरांचा अंत काय करतो. तेवढा वेळ मिळेल का येत नाही, पण शेवट आपला काय होणार. उत्पत्तीपासून जी सुरुवात झाली, बरोबर, सुरुवातीपासून त्यांचा शेवट काय झाला. आदामापासून सुरुवात झाली, गायनापासून सुरुवात झाली, बरोबर.
शेवट या लोकांनी गुन्हे केले, पाप केले, देवाविरुद्ध गेले, त्यांचा शेवट काय झाला? शेवट नोहाच्या काळापर्यंत आहे, परत शेवट काय झाला? नंतर मोशेच्या काळात आले, शेवट काय झालं? फारूची काय परिस्थिती येतात, तो शिक्षा देण्यासाठी समर्थ आहे. आपल्या कर्माचे भोग देण्यासाठी देव समर्थ आहे. तुम्ही नका कर्मासाठी बाकी काय, तुम्ही फक्त त्यांच्यासाठी भक्ती करा, प्रार्थना करा. आपलं कुटुंब जर उद्ध्वस्त झालं तर आपल्याला बरं वाटेल. मग तसं समजायचं त्यांचं कुटुंब आपण उद्ध्वस्त नाही करायचं. त्यांच्या कुटुंबाची दुःख येशू ख्रिस्ताने घेतली तशी तुम्ही आणि मी पण घ्यायची. जी खरी शांती आहे ती समाज आहे. या समाजामध्ये आध्यात्मिक शिक्षण नाही, जागतिक समाजामध्ये शिक्षण, जागतिक जगातल्या सर्व गोष्टी या समाजामध्ये चालतात. त्यामुळे त्यांचं एकमेकाशी जो सहवास असतो तो चिडचिडा असतो, रागाचा असते, नफरताचा असते, द्वेषाचा असते, प्रेमाचा असते, हा जलीभूत असते. हा स्वभाव प्रत्येक मनुष्यामध्ये जोडलेला आहे. कधी हा स्वभाव आणि देवाच्या इच्छेनुसार लोकांसाठी चांगले गुण बनवले, तो स्वभाव बनवला. आता मला लोक काही असू दे, म्हणजे कोणत्याही समस्या असू दे, पहिल्यांदा फोन करतात, बरोबर? फोन केल्यानंतर जर प्रार्थना करा, आमच्या घरात अशा गोष्टी झाल्या, या प्रॉब्लेम आलेले, ठीक आहे, आपण प्रार्थना. आम्ही काय करतो माहितीये का, ती अशी आहे, तो तसा आहे, हा बस ही प्रार्थना यांची जाम जोरात असते, ही सैतानिक प्रार्थना. त्याचे किती लोकांचे फायदे होतात माणसं, निंदा फायदा आहे का, नफरत करून फायदा आहे, जी फायदा आहे ती होत. लोकांना माहितीये. आता माझ्याकडे लोक धावत का येतात, बरोबर? तुम्ही कशाला येऊन बसल्या तिकडे? काय भांडण आहे इकडे, शिव्या आहे, नफरत आहे, द्वेष आहे, हेवा आहे, काय आहे इकडे? ज्या परमेश्वराने मला शिकवले तेच मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही पण तेच शिकायला दुसऱ्याला शिकवतो. समाज क्रोधविष्ट झाला, कारण या समाजामध्ये अनेक व्यक्ती असा झालाय की त्यांना दुसऱ्यांचं भलं दिसत नाही. जर इकडून जात असेल तरी त्याच्यावर नजर आहे, बरोबर ना? एखादा माणूस जेवायला बसलाय, त्याच्यावर बघतो राहील, त्याला जेवण जास्त दिलं, मला कमी दिलं. अनेक लोक या समाजामध्ये तिरस्कार होऊ शकतो. पण शेवट काय दिले माहितीये याच्या शास्त्रात, तुम्ही दुसऱ्यांना खड्ड्यात टाकल्याने तुम्ही स्वतः पडता. 7:15 मध्ये दिले. आणि दुर्जनाचा घात कसा होतो ते पुढे आपण वचनाला सुरुवात करूया. झालं काय सांगते? स्वतःशी 1:4 आणि 5. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने भुसासारख्या, भुसा नाही भुसा, वाऱ्याने उडवणाऱ्या भुसासारख्या. जे आपलं लाईफ काय, भुसा जसा उडून जातो ना, काही तुम्ही चांगलं साफ करतात ना, असे चूक मारतात की नाही, तेव्हा भुसा कसा उडत जाते? नाही, भुसा नाही उडत, पण भुसा उडते. आमच्या जीवनातला भुस्सा उडत नाही, परंतु त्याच्यातला भुस्सा उडतो. मग तो सांगतो भुस्सासारखे उडत आमचं लाईफ. दुर्जन तसे नाही सांगितलं. दुर्जन लोक जे आहे, जेव्हा परमेश्वर ते 12:36 आपला जेव्हा एक न्याय होणार आहे आणि त्या न्यायामध्ये टिकणार नाही. तुमचा न्याय आणि माझा न्याय कसं होणार माहितीये? या डोळ्यापासून, या नाकापासून, या कानापासून शरीराच्या सर्व अवयवाचा न्याय होणार. म्हणून बायबलच्या पवित्र शास्त्राचे एक शिक्षण, डोळा जर पापात प्रवृत्त करत असेल तर उघडून टाक.
डोळ्याला मोतीबिंदू असले तर तुम्ही मोतीबिंदू उकळून टाकतील, पण डोळे मात्र साफ ठेवतील. डोळ्याने जर सारखं दिसत नसेल तर एखादा चष्मा लागतो नाही. पण पाहणं, तेव्हा आपण शिकायचं डोळा शरीराचा दिवा आहे बरोबर. त्यावेळेला आपण हे शिक्षण घ्यायचं की माझ्या डोळ्यांनी पहिले पाप केली, आता पवित्रता पाहिजे, आता मला चांगलं बघता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही चांगलं बघत राहतील तेव्हा तुम्हाला चांगलं मिळायला सुरुवात होईल. आणि चांगलं बघितले म्हणून चांगलं कृती तुमच्या जीवनात येईल. पण पापी लोक जे आहेत ते नीतिमानाच्या मंडळीचे आहेत. तर पापी लोक इकडे नाही होऊ शकत कारण त्यांचा स्वभाव नाही बरोबर. म्हणून आपल्याला हा स्वभाव तयार करायचा की आम्ही प्रार्थनेमध्ये येणारे जे लोक आहेत आम्ही काय शिकतात किंवा आम्हाला काय शिकायचं ते 31-32 वचनामध्ये कसं दिलेलं आहे. ती अशा गोष्टी तुम्हाला दिल्यात आणि मला दिलेल्या आहेत. त्याच्यात एक शिक्षण हे दिलेलं आहे की पवित्र आत्म्याची निंदाकडे त्याला क्षमा. म्हणजे आज तुम्ही प्रार्थनेत आहे, प्रार्थनेत असल्यानंतर तुमचं वागणं बरोबर असेल तर तुमच्यामुळे निंदा जर होत असेल तर तुम्हाला दंड आहे. कारण तुम्ही प्रार्थनेत जाऊन सुद्धा चुकीच्या रस्त्यावर उतरत आहे, भांडण करता, नंबर करता, केस करता, तर तुम्हाला प्रत्येकाने शिक्षण केलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाने शिकायचं वचन कसं प्रभूच्या दासाने भांडायचं पण तुम्ही दास बन. मग आता हे काय शिक्षण आम्हाला घ्यायचं आहे, काय शिक्षणाचा अनुभव आणायचा. का देवाने तुम्हाला ना मला निवडल्यानंतर क्षमा, प्रेम, दया या शिक्षणावर लक्ष द्यायचं. शिक्षणा पण राहिला मंदिरामध्ये फेकून दिलं नाही. कारण हे माझ्या पित्याचं मंदिर आहे, याच्यात लुटणारे म्हणजे लुटून आपण काय करतो व्यवहारामध्ये फोटो नाटा करून लुटतो आणि तो व्यवहार आपल्या स्वतःसाठी वापरतो. म्हणून त्याचा परिणाम जे आहे ते आपल्या हर एक व्यक्तीच्या पाठीमागे केला. म्हणून आपल्यासाठी भक्ती, प्रार्थना, पश्चाताप हे नेहमी महत्वाचं. जर तुम्ही मधोमध पकडशील, तुम्ही आध्यात्मिक गोष्टी पडतील, तुम्ही आध्यात्मिक गोष्टीचा अनुभव घेतील तेव्हा तुम्हाला परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये शांतीचं वातावरणामध्ये प्रवास करेल. आता त्याच्यामध्ये 2 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये राष्ट्र आहे त्यांनी दंगल का मांडली. राष्ट्राची असतात ती दंगली करतात आणि चाललेलं असतात ना. पण परमेश्वर काय सांगतो माहितीये, राष्ट्राने दंगल का लोक नुसती व्यर्थ योजना काढा, नुसतं व्यर्थ नका करा. शेवटी बघा तुम्ही आणि मी माणूस आहे, चुकतो. म्हणजे 3रा अध्याय 35 चुकत नसेल तो कधी पूर्ण होत नाही. पण त्याचा अर्थ असं नाहीये ना की आम्ही चुकतच राहावं नाही. मग ते 6:14-15 घेतलं क्षमा काय ती सांगते, याच्याशी नाही बोले तो सांगतो, त्याच्याशी नाही बोलत नाही. पहिले बोलते होते नंतर मुके का झाले. ही मुके माणसं कोणाची माहितीये का, शैतानाची असतात. तेव्हा त्याला बोलता येत नाही, तेव्हा त्यांची तोंड बंद होतात माहितीये नाही. मग ते 12 ते 22 पासून वचन वाचलं तर तुम्हाला कळेल. त्याच्यात स्पष्ट असं दिलेलं आहे, एक मुका बैरा आत्मा आणि प्रभू येशू त्याला. कारण परमेश्वराकडे मुके बैरे आत्मे राहत नाही, ते बरे होतात, जे शैतानाकडे राहतात. कारण ह्या लोकांमध्ये तो आत्मा कार्य बघा. तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्ही अनुभव घ्या. आंधळा मनुष्य असू दे, लंगडा असू दे, बरोबर, पांगळा असू दे किंवा बैरा असू दे,
ह्या लोकांना राग जास्त, चिडचिड स्वभाव जास्त असतो. मला माहिती आहे, तर मी अनुभव घेतला त्याच्यात. काय आहे तुम्ही तुम्हाला सांग, कारण त्यांना पण वाटते की मी पण यांच्यासारखा असतो. त्यामध्ये जो आत्मा असते तो दुष्ट आत्मा त्यांची बोलती बंद आणि नफरत तयार. येशूकडे कोंबडी आणि 18 वर्षांपासून ती पडलेली होती. किती वर्ष? 18 वर्षांनी सैतानाने तिला पिडलेलं होतं. आणि प्रभू येशू तिला बदलला. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या रोगराई, समस्या, संकट, दुःख कशासाठी येतात? 2 प्रकारच्या भविष्यात जीवनासाठी येतात. एक मध्ये बघा 9 ते 1 ते 8 एक पक्षगती मनुष्य त्याच्याकडे आणला. मार्क 2 अध्यायामध्ये एक पक्षगती मनुष्य त्याच्याकडे आणला म्हणजे प्रभू येशूकडे. कारण प्रभू येशू जवळ पाप नव्हतं म्हणून. बरोबर? आणल्यानंतर त्यांनी काय केलं? मुला नम्र म्हणून आला ना तो. मुला तिच्या पापांची क्षमा झाली, आपली वाच आणि म्हणजे पाप करतो शैतान योहानाचं. पहिल्यापासून तो मनुष्य घातक होता. मग तुम्ही विचार करा की तुझ्यात माझ्यामध्ये जर पाप जोडायला लागली तर आपलं नातं देवापासून जोडणं बंद होतं. त्या दिवशी एक फोन आला. एक माणूस घरातून निघून गेला. त्याला माहिती नाही. आता आपण बघा, आपण मूर्ती मानतात नाही का? मर्या माता मानतात, ती मर्या माता माऊली सांगतात. आता तुम्ही त्याला हात लावा का चुकून घे, त्याच्याने काय होत नाही. ती मानवाची निर्मिती आहे, ती मूर्ती आहे, त्याच्यात काय नाही होत. त्याचा तो देव नाही. याच्यातून भूत आत्मे तयार होत. समजलं? भूताला हाड मांस नाही, निस्ता आत्मा आहे. समजलं? तो अशामध्ये प्रवास करतो. पण आपल्या लक्षात येतो तो मनुष्य ना निघून गेला. मला फोन आला सकाळीच की अंकल आमच्या घरातून निघून गेले. कुठे गेले माहिती नाही, आसपास गेले. घाबरून परमेश्वराचे निरोपी दूत आहे. रक्षक देवदूताला सांगितलं, जा तुझ्या दुधाला आज्ञा दे आणि त्याला तू घेऊन भेटेल. तो त्याच्या साडीकडे होता. तिथे आला, कसा आला माहिती नाही. तेव्हा आज मी फोन केला, विचारलं काय करा. त्या लोकांनी मला फोन केलेला थोड्या टायमानंतर, पण मी फोन काय उचलला. तेव्हा आज बघितलं काय काम असतं, तर मी फोन केला, विचारलं. मी सांगितलं मला मी फोन केलेला, अमुकाच्या घरी गेला आणि तो इकडे गेला. बघा, परमेश्वर एक घरात पहिली प्रार्थना होती. प्रार्थना बंद झाल्यानंतर शैतानाने अटॅक करत. तुमच्या घरात प्रार्थना बंद झाल्यानंतर तुम्ही सावध राहा. तुमच्या मागे तो शैतान तुमचा घात होईल. कसं आहे, देव आपला बचाव करायला आहे. आपल्या प्रत्येक असं तसं देखील आपल्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये चांगलं करणं. तो मनुष्य नेहमी न चुकता त्यानंतर तिकडे येणं प्रार्थना बंद झालं. येणं परमेश्वर आहे त्यांच्याकडे, तो पण अपंगच आहे. प्रत्येकानं शिकायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार, दुसऱ्यासाठी प्रार्थना करणार, त्यांना वाचवणार. आता मी प्रार्थना केली, परमेश्वरने ऐकली आणि ताबडतोब त्याला घरचं कुटुंब जॉईन करून दिलं. त्याच्यानंतर बायकोला पण बोलते, तुमची टेन्शन आली, प्रेशर काय झालं. परमेश्वर आहे आपल्या.
या पृथ्वीमध्ये सगळ्यासाठी प्रार्थना. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रार्थना अशी करा, तुमच्या मनात राग आहे, कोणाविषयी राग आहे, देवा मला क्षमा कर, त्यालाही क्षमा कर, माझ्याशी त्यांच्याशी दुश्मनी नसावी, त्यांच्याशी माझ्याशी प्रीतीने जीवन जगावं. बस. तुमच्या मनात कोणाविषयी राग आहे, नफरत आहे, भीत आहे, देवा काय वाटते ते होऊ दे, पण देवाला सांगा की देवा माझ्यात हे सगळं वाईट आहे, हे काळ मला चांगलंच पाऊसमय हृदय. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक शिक्षण हवं आहे. सगळ्यांसाठी प्रार्थना. तुमचं कुटुंब व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी पण प्रार्थना करा, देशासाठी पण प्रार्थना करा, मंत्री लोकांसाठी. ज्या डोक्यावर जास्त भार आहे ना त्याच्या डोक्यावर टेन्शन जास्त असते आणि त्यामुळे त्याच्या मनात राग पण निर्माण. एवढ्या लोकांची जबाबदारी कंट्रोल होत नसल्यानंतर माणसाला चीड येणार का तुम्ही ऐकत नाही, बरोबर. म्हणून प्रार्थना करायची. कोणाचं मन तोडावं की कोणाचं मन दुखावं असं काही करू नये. ते आपल्या शरीराला फार नंतर आहे. तुम्ही जर कोणाचं मन तोडलं असेल तर तुमची पण मन तोडणारा कोणी न कोणी असं नाही. आता किती लोक माझ्या विरुद्ध वागले, वागतात, जातात, असू दे, त्याने त्यांचं काम करा, मला काही फरक नाही पडत ना. दगड फेकलाय करा, पण बाजूतून गेलाय, मला काय करायला लागेल तेव्हा मला चिड येईल, बरोबर की नाही. लोक बोलणार, मला एवढं माहिती, पण जे माझ्या विरुद्ध बोलतात त्यांना 34-23 वचन मिळालेलं आहे. मला नाही माहिती, मी नाही काय कोणाला शाप नाही देणार, कधी चुकीचं बोलणार नाही, देवा त्यांचं वाईट नाही, एवढंच. परमेश्वराविरुद्ध त्याच्या काय सांगितले, त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरचे राजे ते उठलेले आहेत. चला आपण त्याची बंधनं तोडून टाकू. अरे आपल्या बाजूनी परमेश्वर असते. तुम्ही तुमचं काम करा, तो त्याचं काम करेल, दुश्मन दुश्मनाचं काम. हर व्यक्तीच्या जीवनात कधी कधी माणसं अशी असतात, तुमची चूक नसेल तरी तुमच्या विरोधात आहे, मग त्याला काय देणार म्हणा सांग. येशूने काय गुन्हा केलेला होता, काय चूक होती, त्याला पुरसावर केल्या. बघा, तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संताप्त होऊन त्याला घाबरेल. त्याला संताप होईल तर तुम्हाला घाबरेल. माणसाला घाबरू नका, देवाला घाबरू. कारण देवानेच तुम्हाला बनवलंय, देवानेच तुम्हाला घडवले, देवानेच तुमची निवड केली. 15:16 तर देव तुमच्या पाठीशी. योशुआ 1:5 मध्ये सांगितले, अरे मोशे मिस्र देशामध्ये जेव्हा गेला 6 लाख लोकांची विचार झाला आणि एवढा लोक तो एका कब्जेत घेऊ शकतो, त्याच्यावर अत्याचार अन्याय करू शकतो, तो हा मोशे एकटा कोण. पण त्या मोशेच्या एकट्याच माणसाने एवढ्या लोकांना बंधनातून मुक्त. म्हणून तुमच्यातून आणि माझ्यातून एवढ्या लोकांना मुक्त करण्याचा हक्क त्या परमेश्वराचा. मी एक जर मी एवढे सैतानाला जागा देतात, वाईट कर्म करायला एवढं वेळ देतात, मग तीच ती चांगली कर्म करायला जर वेळ दिली तर तुमचं जीवन आनंदीत शांतीत राहणार नाही का. ज्या माणसाशी तुम्हाला बोलायचं आहे, भांडण होईल एवढं बोलूच नका, तिरस्कार होईल, निंदा होईल, इथपर्यंत बोलूच नका. जे बोलायचं तेवढं बोला आणि शांत राहा बाजूला. काय करणार, कशाला एवढ्या डोक्यावर एवढा भार घेऊन जायचं. म्हणून ते 11:28 मध्ये सांगितले,
हो गोष्टी घराकडे गेलो माझ्याकडे. येशूने आपले बाहेर घेतले त्या खांबावर, त्या कुसावर बलिदान दिलं. घरामध्ये जो क्रॉस असतो त्या कुसावर कोण आहे? आम्ही लोक पुढचं शिक्षण घेतात माहितीये का? ज्या पवित्र मरियेने जे शिक्षण दिलं ते नाही घेत. दुसऱ्यांच्या दुःखाला जाऊन जे दुःख नाही, सुख जिथे आहे त्या सुखाच्या मागे मनुष्य मृत्यूपूजक आहे. पहिली आज्ञा मोडतात, दुसरी पण आज्ञा मोडतात. दोनच आज्ञा बंद झाल्या तर पुढच्या भविष्याची तुमची जिंदगी कशी पुढे जाणार? म्हणून सावध राहायचं. देवाचं जे शिक्षण आहे ते शिका. निंदाने नफरतने तिरस्कार नाही, सच्चाई आणि प्रामाणिकपणा त्यांना शिकवा. शिक्षणाने आम्हाला आध्यात्मिक तेव्हा मी स्वर्गीय राज्याचं शिक्षण. 2 अध्याय मधलं 12 वचन बघा. पुत्राने रागावू नये आणि बघा वाटेने नाश पावू नये म्हणून त्यांचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध ताबडतोब पेटेल. माचीस लावायची गरज नाही ना, पेट्रोल टाकायची ना रॉकेल टाकायची नाही का, ताबडतोब लागतं. तसं तो क्रोध आहे त्याचा, आणि तो पेटला तर मुश्किल होईल. क्रोधाने आम्ही काय करायचं? त्याचे क्रोध जर आमच्यावर आले, हे सगळे क्रोधाचे दिवस आहे. हे सगळं अचानक होणार आहे. भूकंप येईल, पुरी, वादळे अचानक, कोणाला सांगून नये. कारण तो देवाच्या शिक्षणावर लक्ष देत नाही. तत्पर त्याला कोणतं सायन्स सुद्धा, सायंटिस्ट लोक सुद्धा रिपोर्ट देऊ शकत नाही. कारण त्यांनी ज्या काही गोष्टी या पवित्र शास्त्रात दिलेल्या आहेत, त्या शास्त्रात का दिलेल्या आहेत ते पवित्र लोकांचं. आता बघा, तुमच्या घरात मुलं आहेत बरोबर, मुलाला सांगून ठेवतात ना, आई इकडे जेवण बनवून ठेवलंय, इकडे भाजी ठेवलेली आहे, इकडे भात, इकडे रोटी, इकडे चपात्या, नाही इकडे पैसे ठेवल्या, जाताना काहीतरी खाऊ घेऊन जा, म्हणजे मग येताना परत तुला भूक लागली तर. मग तोच परमेश्वर आम्हाला हे शिकवतो. खोटं नाही बोलायचं, चोरी नाही करायचं, लबाडी नाही करायचं, वाईट नाही करायचं. मी तुझ्यासाठी सगळं ठेवलंय, घेऊन ठेव. म्हणजे चांगलं आहे ते ठेवायला दिले, मग ठेवा की नाही, वाईट कशाला ठेवलं? म्हणून काय सांगितले वचन? त्याला शरण जाणारे सर्व धन्य. म्हणजे आता तुम्ही देवाजवळ आहे तर धन्य. का तुमच्याकडे भांडायला कोण आलाय? पाप करायला आलाय? चोरी करायला आलाय? लबाडी करायला आलाय? नाही. तुमच्याच सैतान असेल तर जेलेशी चालू आहे, मिळाले जिलाबी आणून द्या. हा एक प्रश्न. कधी कधी अशी घटना असतात, सगळे चांगले नाही भेटणार तुम्हाला. काय वाटत बघा, मग ते 26 अध्यायामध्ये 14 पासून वचन दिले. प्रभू येशूने एक भोजन दिलं, त्याच्यामध्ये 12 प्रेषितांमध्ये जुदाच्या आतमध्ये शैतानाने एंट्री केली, पैशाची आणि खाण्याची. आजच्या काळामध्ये 2 गोष्टी त्याच आहेत, पैसा आणि एक सेकंद कोणी बघितलेला आहे तुमच्याकडे? एक सेकंद आहे तुमच्याकडे? आहे का? पण पाप करायला सेकंद न सेकंद पण आहे. विचारापासून, बोलण्यापासून ते शेवटला आपल्या शरीराच्या अवयवापर्यंत पोहोचते. हे फार खतरनाक परिस्थिती मनुष्याच्या जीवनात होती. काय आपल्या भविष्यात आहे? मग जर या पृथ्वीमध्ये येऊन स्वर्ग राज्य जर आपण घेत नसेल तर ह्या जिंदगीला काय उपयोग? मला सांग, काय उपयोग आहे?
कधीतरी जायचा ह्या हेतूने रेडी राहायचं आणि नेहमी चांगलं करूनच जायचं. कारण काय माहितीये, चांगलं नेहमी उपयोग, वाईट मेल्यावर सगळ्या माणसाची गुण दिसतात. ज्याने चांगलं केलं त्याला हमेशा चांगलं, प्रभू येशू सगळ्यासाठी चांगलं केलं, आज दुनिया त्याच्या पायात पडते. आज कोणता क्षण असा नाही की त्यांच्या तोंडी देवाचं नाव येतं. ही जीवन आहे. अशी कर्म करा की तुमच्या तोंडी देवाची शब्द. तीन गोष्टी नेहमी तुम्हाला सांगतो, स्वर्गात जायचं असेल तर ते 3 गोष्टी. पहिली प्रार्थना, दुसरा पश्चाताप, तिसरं दान. दान तर मग कोणाला करेल? पाहुण्याला ना. कर्जबाजारी होतात की नाही, लग्नाला कार्यक्रमला म्हणजे तसंच होते की नाही. आता ते चाललंय म्हणते 10-35%. अरे चांगलं जीवन आम्ही घालतात आणि नाही त्या जीवनामध्ये प्रवेश केला तर तसं होते सगळ्यांना. तसं देवापासून दूर झाला का त्या माणसं. हे बघा, तेव्हा 16:32 तुम्ही आपापल्या घरी जर मी आज मी एकटाच सेवायला लावतो, प्रार्थना करेल, गोरगरिबांना बघेल, खायला 3 गोष्टी पाठ करायचे. प्रार्थना, पश्चाताप आणि दान. तेव्हा मला स्वर्ग मिळेल. कारण का, आम्ही पश्चातापी नाही. 2:23-29 पासून एका चोराने पश्चाताप केला तो आता आजच ताबडतोब प्रभूने सांगितलं तुझ्या पापांची क्षमा झाली, ओट आणि बाज घरी जा. घरच्या लोकांनी टाकले माग दुसरा ते 56 वस्तून खाली आला. प्रभूने त्या पापांच्या अपराधांची क्षमा केली. किती प्रेमळ परमेश्वर आहे. मनात एवढं वाईट बनण्यापेक्षा ना तू चांगलं बन की नाही. बघा तुला आनंद येते की नाही. कारण मध्ये 18-20 वचन दिलेलं आहे, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने. नाही, आम्ही तसं नाही जमत. आम्ही दोघे किंवा तिघे इचं त्याचं तसं. तुला माहितीये का कोणाची बोलणी कुठे पडून गेली माहितीये तुला? अरे कुठे जाते ते जाऊ दे ना, तू प्रार्थना कर. तिच्या भविष्याचे सर्व दिवस मोजलेले आहेत, समजलं का? 139 तुझे बसणे, उठणे, निजणे, बारकाई सगळं पाहत होतो. त्याला काही सांगायची गरज नाही. 29 संकल्प एकाचे असतात. त्याचं ऍग्रीमेंट लिहिलेलं आहे पृथ्वीवर. प्रभू येशूचं ऍग्रीमेंट लिहिलेलं होतं तुमच्या आणि माझ्यासाठी. योहानाचं ऍग्रीमेंट लिहिलेलं होतं पश्चाताप करण्यासाठी. आम्ही मधल्या झाडाची लोक आहे. आम्हाला चॉईस करायचं आहे, पवित्रता का पाप. त्यावर शिक्षण घ्यायचं. ऐतिहासिक गोष्टी जर बघितल्या ना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेच्या द्वारे तर तुम्ही विचार नाही करू शकता. लोकांना सत्य माहिती. या जगात 2 प्रकारची माणसं आहेत, एक पवित्रता आणि एक अपवित्रता. पण 99% अपवित्रता या जगात आहे आणि 1% फक्त पवित्रता. येशू ख्रिस्तच पवित्र या जगात आला, बाकी सगळे पापी होते. कोण झालाय का मरणावर विजय कोण झालाय? आणि कोण पवित्र आत्म्याने प्रेरणेने झालेला आहे? पवित्र आत्मा देह रूपाने त्याच्यावर उतरली. आम्ही कुठे आहे? कुठे पवित्र आहेत आमच्या? आणि कोणत्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्म्याचा स्पर्श दिसतो? कधी पवित्र बनण्याचा प्रयत्न तरी केलाय का? जेव्हा आम्ही पवित्र कधी बनतो माहितीये का? जेव्हा हे पाप आहे ना आमचं सगळं सोडतो ना, पवित्र जीवनामध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा मी पवित्र बनतो. पापी लोकांची संगत जास्त आहे, पवित्र लोकांची संगत कमी. संघसेता 94 अध्याय वचन 23 वाचा. तो त्यांची अनिती त्यांच्यावर उडवेल, त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्याला नाहीसा करेल. समजलं ना? तुमच्या विरुद्ध वागल्यात ना त्याला तो बघेल. तुम्ही नका बघू, तुम्ही वागू नका, तुम्ही निंदा करू नका, तुम्ही द्वेष करू नका. देव आहे त्यामध्ये 7:14 आपल्या अपराधांना क्षमा करा, तुम्ही क्षमा करा, तो बघेल. आणि ते बोलत चालतं, तो बघेल. तुझं मन होतं बोलण्याचं बोल, काय फरक पडते? मी बहिरा आहे, मला ऐकता येत.
प्रेषित 28:26 पासून तसं बोलायचं, उलट व्हायचं. ते प्रार्थनेमध्ये असे वागतात पण आपण आध्यात्मिक गोष्टीमध्ये असं वागायचं. त्यांना कान आहे पण त्यांना ऐकतात. आपले कान साफ कधी असं म्हणजे कोणाचे काय झालं पटकन ती पुढे तुला माहितीये का त्यांची बक्षीस द्यायला नाही माहितीये. मला सांगा शांती आहे का? शांती आहे का कोणाची निंदाने नफरत करून द्वेष करत? त्यांची निंदा करायला नाही, त्याची नफरत करायला नाही, त्याचा द्वेष करायला नाही, त्याची हेवा करायला नाही. तरी ही दुनिया आहे, या दुनियामध्ये सगळ्या गोष्टी घडणार पण पश्चाताप करतात. तुम्हाला देवाने का दाखवलं की तुम्हाला निंदा करायला नाही दाखवलं, तर तुम्हाला त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची. तुमच्या डोळ्यासमोर काही चुकीचं दिसते, प्रार्थना करा. परमेश्वरा तू मला चांगलं बघायला दृष्टी दिली, वाईट नाही, तर मला फक्त हे चांगलंच मला चांगलंच करता आलं. उद्या मला समजलं पाहिजे अरे या व्यक्तीसाठी मी प्रार्थना केली तर अरे गुन्हा चांगला आला, धन्यवाद परमेश्वर. अभिमान प्रार्थना, आध्यात्मिक गोष्टीची ओळख घेता आली पाहिजे, सामर्थ्य तयार केला पाहिजे, ज्ञानाचा वापर केला पाहिजे, आध्यात्मिक गोष्टीविषयी फारच चिंतन केलं पाहिजे. तेव्हा मला समज येते की देव आमच्या कधी कोणाचं वाईट नाही. त्यांच्या मनाला दुःख किती होते तुम्ही बघितलं. तुम्हाला कोणी काय बोललं तर तुमच्या मनाला काय वाटत. रोमकरास 12:21 पौलाने सांगितले पर्याने जीव वाईट आहे. माणूस स्वभाव आहे, मला माहिती आहे चुकत नाही, तो परिपूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती तुम्ही काय मला बोलण्याला भाग घेतलं ओके, पण नंतर आपण बोलूया त्यांच्यासाठी थोडीशी प्रार्थना करू. एकदा मी ताबराश्रममध्ये गेला असताना त्या फादर विषयी बोलायला म्हणजे ब्रदर विषयी बोलण्याला ती मुलगी उलट्या करत होती, छोटीशी मुलगी. तुम्ही सांगितलं त्या पास्टरला की तुम्ही थोडे याच्यासाठी प्रार्थना करा. तर मी फक्त त्या फादरला सांगितलं फादर सांगितलं तू त्याच्यासाठी प्रार्थना कर. फादरने त्याच फादरद्वारे मला दान मिळालेलं. मी त्यांना तेच सांगितलं की त्यासाठी बोलतो तू त्याच्यासाठी प्रार्थना कर. त्याच्यासाठी प्रार्थना देवाला सांग. तो त्या ताबराश्रममध्ये राहिला नाही, तो पण नाही माहिती नाही. त्यासाठी वाईटासाठी प्रार्थना नाही केली. पण शेवटी ती पोरगी येता त्याला डॉक्टर मध्ये, पण डॉक्टर सांगितलं काय नाही मस्त आहे. रोज हातात घेतली त्यावेळेला प्रार्थना करत गेला ना, सांगितलं देवा हे बाळ जसं आले त्याच्या घरी तू उलटी करते बस. मग प्रार्थना केली, अशीच रोज आम्ही सगळ्यांना केली प्रार्थना केली, मदत केली तेव्हा वर्ष. आणि ती मुलगी शांतदार झोपली. रात्रभर मला झोप नाही. अरे बाळाला काय झालं असतील. आणि सकाळी उठला आपल्याला त्यांच्याकडे फोन केला आणि सांगितलं मुलगी कशी म्हणजे बाहेर खेळायला गेली. आणि तेव्हा बरं वाटलं. म्हणजे तुम्ही मध्यस्थी करा, त्यासाठी प्रार्थना करा. कारण एक प्रार्थना आपली अनेक लोकांचं जीवन वाचू शकते ना. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत ते आपल्याला समजत नाही, पण त्याचा परिणाम नंतर आपल्याला खूप धोक्यामध्ये टाकत असते. म्हणून त्या प्रार्थनेनेच आपल्याला पुढे उभी केली. म्हणून पहिली प्रार्थना करा, वचन घ्या. हालेलुया हालेलुया. तिसरा अध्याय 1-2. हे परमेश्वरा माझे शत्रू कितीतरी झालेले आहेत, माझ्यावर उठलेले ते पुष्कळ आहे. परमेश्वर आपल्याला संरक्षण म्हणून आपल्याला जाणीव झाली पाहिजे की मी प्रत्येक माणसाशी चांगला वागतो. तर आता आपण छोटीशी प्रार्थना केली. या परमेश्वरीचा द्यावा बाबा सुद्धा दिवसावर तुझ्या आभार म्हणतो. महान परमेश्वर आशीर्वाद श्रीमंत लोकांचा लोक सरपंच सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद आलेल्या अनेक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.